नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथन इयत्ता 7वी पेपर क्रमांक 1 भाषा व गणित प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका कशा स्वरूपाची असते, त्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला ती प्रश्नपत्रिका किती वेळामध्ये सोडवायची असते, त्यासाठी किती गुण असतात, कोणते विभाग असतात आणि कोणत्या विभागाला कशा प्रकारे आपल्याला प्रश्न येतात याविषयी माहिती घेणार आहोत। सन 2024ची ही भाषा व गणिताची प्रश्नपत्रिका आपल्या समोर दिसत आहे। आपण जर नीट निरीक्षण केलं तर आपल्याला माहित आहे परीक्षेसाठी वेळ असणार आहे आपल्याला 1.5 तासाचा, म्हणजे जवळपास 90 मिनिटे आपल्याला वेळ असतो आणि एकूण गुण असतात 150 आणि 150 गुण म्हणजेच 75 प्रश्न असतात। एका प्रश्नाला 2 मार्क असतात, म्हणजे आपल्याला 90 मिनिटांमध्ये 75 प्रश्न सोडवायचे आहेत आणि 150 गुण मिळवायचे आहेत। प्रश्नपत्रिका आपल्या हातामध्ये पडल्यानंतर साधारणपणे आपण सर्वप्रथम ज्या काही सूचना असतात त्या सूचना वाचणं खूप गरजेचं असतं। पण या ठिकाणी 5 सूचना दिसत आहेत आपल्याला, काय सूचना आहेत ते आपण वाचूया। प्रश्नपत्रिकेतील विभाग 1 मध्ये 1 ते 25 प्रश्न मराठीचे आणि विभाग 2 मध्ये 26 ते 75 प्रश्न गणिताचे आहेत। त्यानंतर प्रश्नपत्रिका 8 पानाची असून प्रत्येक पानावर पान क्रमांक दिला आहे, विद्यार्थ्यांनी प्रत्येक पानावरील प्रश्न सोडवावे। त्यानंतर तिसरी सूचना, उत्तरपत्रिकेतील प्रश्न क्रमांकासमोर उत्तराचा योग्य पर्याय छायांकित करताना काळ्या किंवा निळ्या रंगाचा बॉल पेनचाच वापर करायचा आहे, काळजी घ्यायची, आपण काळा किंवा निळा पेन वापरायचा असतो। चौथा आहे उत्तरपत्रिका तपासणी संगणकीय असल्याने उत्तरपत्रिकेस घडी घालू नये, स्टॅपल करू नये आणि खाडाखोड करू नये। पण आपण जेव्हा आपल्याकडे उत्तरपत्रिका येते तेव्हा आपण तिला घडी घालायची नाही, स्टॅपल करायची नाही किंवा खाडाखोड देखील करायचे नाही, का तर आपला पेपर हा संगणकीय पद्धतीने तपासला जातो। त्यानंतर 5वा सूचना आहे 2 पर्याय निवडा, या प्रकारचे प्रश्न वगळता इतर प्रश्नासाठी 1 पेक्षा अधिक रंगवलेली वर्तुळे ग्राह्य धरली जात नाहीत। प्रश्नपत्रिकेमध्ये काही प्रश्न असे असतात की त्यांचे उत्तर 2 असतात, 2 गोल करायचे असतात, पण असे प्रश्न खूप कमी असतात। इतर प्रश्न मात्र आपल्याला प्रत्येक प्रश्नासाठी एकच वर्तुळ रंगवायचं असतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। योग्य पद्धत आणि अयोग्य पद्धत या ठिकाणी दाखवलेली आहे। अशा प्रकारे योग्य गोल कसा करायला पाहिजे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि चुकीचा गोल कसा असतो ते देखील या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे। विभाग पहिला असतो मराठीचा, यामध्ये आपण 25 प्रश्न 50 गुणासाठी असतात। मागच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी भाषा व गणित या पेपरमध्ये कोणते घटक आणि कोणत्या घटकात कोणते उपघटक असतात याविषयी संपूर्ण माहिती पाहिलेली आहे। या व्हिडिओमध्ये आपण फक्त प्रश्नपत्रिका कशा स्वरूपाची असते याची माहिती घेणार आहोत। सूचना, प्रश्न पहिला 1 ते 3 साठी काही सूचना दिली पहा। खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्या खालील विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा व त्यांचा पर्याय क्रमांक छायांकित करा। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिका सर्वप्रथम आपण काळजीपूर्वक प्रश्न वाचला पाहिजे आणि त्यानंतरच आपण उत्तराकडे गेलं पाहिजे। आता या ठिकाणी आपला एक उतारा दिसत आहे, तो उतारा आपण संपूर्ण अगोदर वाचन करायचं आहे। त्या उतारामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, जी महत्त्वाची माहिती दिली आहे ते आपण लक्षात घ्यायचे आहे आणि उतारा काळजीपूर्वक वाचल्यानंतर, परिच्छेद समजपूर्वक वाचल्यानंतर आपल्याला त्याखाली 3 प्रश्न दिलेले असतात, प्रश्न वाचायचे, प्रश्नाच्या खालचे जे पर्याय दिलेले आहेत 4 ते पर्याय वाचायचे आणि त्यानुसार योग्य उत्तराला काय करायचं असतं, आपण गोल करायचं असतं। तर सर्वात महत्त्वाची काळजी, उतार्यावरील प्रश्न सोडवताना प्रश्न काळजीपूर्वक वाचणे, त्यानंतर त्याच्या खालचे उत्तरे काळजीपूर्वक वाचणे आणि त्या अगोदर आपण उतारा काळजीपूर्वक वाचणे। त्यानंतर पुढील जे प्रश्न असतो 4 ते 6 साठी सूचना असते, पुढील कविता वाचून त्याखाली प्रश्नांची योग्य उत्तरे निवडून त्याचा पर्याय क्रमांक पुढील वर्तुळ रंगवायचा आहे। आपल्याला या ठिकाणी कविता एक दिलेली असते, कवितेवर आधारित आपल्याला काही प्रश्न दिलेले असतात। या ठिकाणी देखील 3 प्रश्न असतात, म्हणजे 6 मार्कासाठी, म्हणजे उतारा त्यानंतर कविता यावर आपल्याला एकूण 6 प्रश्न असतात आकलनासाठी 12 गुणासाठी। तर आपण हे देखील प्रश्न आणि हे काळजीपूर्वक वाचायचे आहेत, पर्याय काळजीपूर्वक वाचायचे आहेत आणि योग्य पर्यायाला आपल्याला काय करायचं आहे, गोल करायचं आहे। त्यानंतर 7 पासून पुढचे जे प्रश्न असतात 7, 8 ते 25 प्रश्नापर्यंत ते साधारण कार्यात्मक व्याकरण, सामान्य ज्ञान आणि शब्दसंपत्ती यावर आधारित असतात। मग यामध्ये आपल्याला असेल विरामचिन्हे ओळखा असेल, वाक्यप्रचाराचा अर्थ असतो, त्यानंतर आपल्याला एकवचन आणि एकवचन या प्रकारचे वाक्याचा पर्याय असणार, संधी दिलेली असेल ती ओळखायची असते, मिश्र वाक्य आहे का, आणि आपण जर 15वा प्रश्न पाहिला, खालीलपैकी कोणत्या नाटकाचे नाटककार प्रकयात्रे आहेत, म्हणजे हा सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न आहे। नाटकांची नावं दिली आहेत, तर प्रकयात्रेने कोणतं नाटक लिहिलं हे माहिती असणं आपलं गरजेचं आहे। तर आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण हे जे उपघटक आहेत त्यावर आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत, त्याच्या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करणार आहोत आणि तसे व्हिडिओ देखील आपण पाहणार आहोत। त्यानंतर पुढे
एकवचन दिसत आहे, पुन्हा विभक्ती ओळखायची, अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न आपल्याला या ठिकाणी. त्यानंतर आपण जर नीट 20वा प्रश्न पाहूया. कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक ही संस्था मराठी साहित्यिकास त्याच्या साहित्य योगदानासाठी कोणता पुरस्कार देते? खाली पुरस्कारांची नाव बघा. दादासाहेब फाळके पुरस्कार, कुसुमाग्रज, जनस्थान, ज्ञानपीठ. तर हा सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न असणार आहे. 2 असे प्रश्न असतात प्रश्नपत्रिकेमध्ये 4 गुणांसाठी. तर अशा प्रकारे एकूण 25 प्रश्न आहे आपल्याला. पहिला विभाग मराठी अशासाठी 25 प्रश्न 50 गुणासाठी असतात. त्यानंतर पहिला जो पेपर असतो त्यामध्ये दुसरा विभाग असतो गणित. तर आता गणित कशा प्रकारचं असतं, त्या गणितामध्ये कोणकोणते प्रश्न असतात त्याची अशी आपण थोडीशी माहिती घेऊया. पहा या ठिकाणी गणित विभाग आहे. एकूण 50 प्रश्न असतात 100 गुणासाठी. म्हणजे गणित हा खूप मोठा विभाग आहे. आता याच्यामध्ये कोणते घटक आणि कोणते उपघटक आहे याविषयी आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती पाहिलेली आहे. तर पहा इथे बहुपदीचे अवयव कोणते आहेत, 5 अंकी संख्या तयार करणे, म्हणजे संख्या ज्ञानावर आधारित हा प्रश्न आहे. 3 प्रश्न असतात. त्यानंतर संख्यावरील क्रिया यावर देखील आपल्याला 7 प्रश्न येतात जवळपास. पहा या ठिकाणी आपल्याला क्षेत्रफळ काढायला सांगितलेलं 31वा प्रश्न जर पाहिला तर आपण. त्यानंतर लसावी मसावी देखील दिलेले आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे कोणकोणते उपघटक असतात ते. त्यानंतर पुढे जर आपण थोडंसं पुढे गेलं, पहा पुढच्या प्रश्नाकडे भूमिती हा देखील भाग दिसतो. आपण एका कोणाचे पूरक कोण, त्याच्या कोटी कोणाचे चौपट आहे तर त्या कोणाचे माप किती, 39वा प्रश्न. भूमितीसाठी एकूण 10 प्रश्न असतात म्हणजे 20 गुणासाठी. त्यानंतर दशमान, परिमाणे, क्षेत्रफळ, पृष्ठफळ, घनफळ अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न आपल्याला 50 प्रश्न 100 गुणासाठी गणिताच्या विभागामध्ये येतात. तर आपण याचा सर्वांचा आपण सराव करणार आहोत. त्यानंतर आपण प्रत्येक उपघटकावर देखील जास्तीत जास्त व्हिडिओ पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओचा फक्त एकच उद्देश आहे की तुम्हाला प्रश्नपत्रिका कशा स्वरूपाची असते, त्यामध्ये किती प्रश्न असतात हे समजणं, त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. पहा त्यानंतर पुढे जर आपण थोडंसं गेलो तर व्यवहारिक गणितावर देखील काही प्रश्न आधारित असतात आणि बीजगणितावर देखील काही प्रश्न आपल्याला दिसून येतात. त्यानंतर पुढे आहे पहा स्तंभालेख देखील असतो, आपण जर पुढे पाहिलं आहे. आणि गणितामध्ये आपल्याला प्रश्नांची उत्तरं सोडवताना प्रत्यक्ष प्रश्न सोडवणं, गणित सोडवणं खूप आवश्यक असतं. तर गणित कुठे सोडवायचं त्यासाठी देखील आपल्याला पेपरच्या शेवटी कच्च्या कामासाठी जागा दिलेली असते. हे स्तंभालेखावर आधारित प्रश्न दिसत आहे आपल्याला. सांख्यिकीवर माहितीवर आधारित प्रश्न येतात त्यामध्ये हा प्रकार आहे. आणि कच्च्या कामासाठी या ठिकाणी जागा दिसत आहे. तर तुम्हाला जर एखादं गणित सोडवून पाहायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी ते कच्चं काम करण्यासाठी हे तुम्हाला जागा दिलेली असते. तर अशा प्रकारे एकूण 75 प्रश्न असतात 150 गुणासाठी भाषा व गणित या प्रश्नपत्रिकेमध्ये. त्यामध्ये भाषेमध्ये 25 प्रश्न असतात 50 गुणासाठी आणि गणिताचे 50 प्रश्न असतात 100 गुणासाठी. एकूण 150 मार्काचा ही प्रश्नपत्रिका असते. तर आपल्या सर्वांना एकंदरीत प्रश्नपत्रिका आता 7वी मंथन परीक्षेमध्ये कशा प्रकारचे येणार आहे ते समजलं असेल. मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच उपयुक्त होणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तसेच आपली शाळा एक शैक्षणिक चळवळ या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया असंच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.